अध्ययनविषयक उपपत्त्या. अध्ययन म्हणजे काय, का केले जाते, कसे केले जाते यासंबंधी अनेक मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केले, निष्कर्ष काढले व ते व्यवस्थितरित्या मांडले व स्पष्टीकरण केले. अध्ययन उपपत्त्यांचे 3 प्रकार पडतात: साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. तर साहचर्यवादी उपपत्तीमध्ये 3 असतात प्रकार. त्याच्यामध्ये प्रयत्न प्रमाण, अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान. आता त्यामध्ये प्रयत्न प्रमाण उपपत्ती कोणी मांडलेली आहे ते पण दिलेलं आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली ते पण दिलेले आहे, पॅव्लॉव. आणि साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली ते पण दिलेलं आहे, स्किनर. म्हणजे उपपत्ती, त्यांचे उद्गाते कोण आहेत ते पण दिलेलं आहे. ज्ञानात्मक उपपत्ती, मग त्याचे किती प्रकार पडतात, मग समाकारवाद, मर्मदृष्टी उपपत्ती, मग ते कोणी मांडली, कोहलर आणि कोफका. म्हणजे इथं हे इतकं महत्त्वाचं आहे ना, तुम्हाला याच्यावरती एकतरी प्रश्न विचारला जाणार. मग आधुनिक उपपत्ती. मग आधुनिक उपपत्तीचे प्रकार: प्रभुत्व संपादन उपपत्ती. मग प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली, म्हणजे कोणी मांडली हे विचारू शकतात, किंवा ही उपपत्ती कोणत्या गटातील आहे असंही विचारू शकतात. आता हे बघा, साहचर्यवादी उपपत्ती. शास्त्रज्ञांचं नाव थॉर्नडाईक. ते कुठले होते ते पण महत्त्वाचं आहे, तर ते अमेरिकेचे होते. उपपत्ती: प्रयत्न प्रमाण उपपत्ती. प्रयोगाचे साधन: मांजर, कुटपेटी आणि मासे. आता प्रयोगाचे साधन पण खूप महत्त्वाचे आहे, कारण की त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला, कोणी केला, थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला ते पण विचारलं जातं परीक्षेमध्ये. मग अध्ययनाचे नियम, मग सज्जतेचा, तयारीचा, पुनरावृत्तीचा आणि परिणामाचा, हे 3 नियम पण खूप महत्त्वाचे आहे. त्याचे शैक्षणिक महत्त्व पहा दिलेले आहे खाली. ते शैक्षणिक महत्त्व पण खूप महत्त्वाचं आहे. आता शास्त्रज्ञांचं नाव दिले पॅव्लॉव, नोबेल पुरस्कार विजेता, 1903 मध्ये, रशिया. आणि त्यांनी कोणती उपपत्ती मांडली, अभिजात अभिसंधान उपपत्ती. तर त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले, कुत्रा, लाळ आणि अन्न हे महत्त्वाचे त्यांचे साधनं होते. मानसशास्त्रातील कार्य काय त्यांचं, नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतकाचा वापर करून नैसर्गिक प्रतिक्रिया मिळवणे. पुढं पहा, दुसरा शास्त्रज्ञ आहे स्किनर. तर स्किनर हे कुठले होते असा पण प्रश्न येतो बरं का. उपपत्ती कोणती उपपत्ती मांडली त्यांनी, साधक अभिसंधान उपपत्ती. त्यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले किंवा कोणते साधनं वापरली, तर कबूतर, लाल दिवा, हिरवा दिवा, काळा कागद, पांढरा कागद. शैक्षणिक महत्त्व काय आहे, सोप्याकडून कठीणाकडे सूत्राचा वापर केला, 2 घटकांमध्ये परस्पर संबंध जोडले, क्रमशील अध्यापन आणि एका ज्ञानाकडून दुसऱ्या ज्ञानाकडे जाण्यास उपयोग. पुढे आहे ज्ञानात्मक उपपत्ती. शास्त्रज्ञांचं नाव काय आहे, कोहलर आणि कोफका. उपपत्ती: मर्मदृष्टी उपपत्ती. प्रयोगाचे साधन काय, चिंपांजी, सुलतान. मानसशास्त्रातील कार्य काय, समस्या हा स्वतःच्या विद्यार्थ्याने मर्मदृष्टीने सोडवण्यात विद्यार्थ्यांच्या सभोवतालच्या वातावरणाचा अध्ययनात वापर करणे म्हणजे मर्मदृष्टी होय. खाली पहा, शास्त्रज्ञाचं नाव दिले कर्ट लेविन. त्यांची उपपत्ती कोणती, एक क्षेत्रीय उपपत्ती. अशाच प्रकारे हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आधुनिक उपपत्ती ती कुणी मांडली, डॉक्टर ब्ल्यूमॅननी मांडली. प्रभुत्व संपादन उपपत्ती, मग प्रयोगाचे साधन कोणते, त्याचे शैक्षणिक महत्त्व काय आहे. आता शास्त्रज्ञाचं नाव आहे अल्बर्ट बांदुरा. यांनी कोणती उपपत्ती मांडली, तर सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. ते 2013 ते 2020 या कालावधीमध्ये या उपपत्त्यांवर आलेले हे प्रश्न आहेत. तर खाली त्याचे उत्तर पण आहेत, हे बघा. आपण हे प्रश्न पाहूया. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता टिंबटिंब होय. उत्तर आहे B.F. स्किनर. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. व्यक्ती व तिच्या सभोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीवर समस्या सोडवल्या जातात असे कोहलर यांचे मत आहे. सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीच आहे ना कोहलर आणि कोफका यांची. मग अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने मांडली. कुर्ट लेविन. क्षेत्रीय उपपत्ती.
एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्त्वे असलेले क्रमन्वित अध्ययन कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? साधक अभिसंधान. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भात कोणती विधाने सत्य आहेत? अ, ब आणि क सत्य आहे. अध्ययन उपपत्तीच्या साहचर्यवादी उपपत्ती या वर्गात कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? अ, ब आणि ड म्हणजे थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती, पॅव्लोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि ड. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. साहचर्यवादी उपपत्ती असा पण प्रश्न विचारला जातो बरं का. साहचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणत्या उपपत्तींचा समावेश होतो हे बघा, इथं प्रश्न आलेला आहे असा. म्हणजे साहचर्यवादीमध्ये कोणत्या उपपत्त्या आहेत हे लक्षात ठेवणं पण तेवढेच गरजेचं आहे. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? चेतक व प्रतिसाद यांच्याकडे परस्पर संबंध निर्माण होतो. अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात कोणत्या उपपत्तींचा समावेश होत नाही? प्रश्न उत्तर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. म्हणजे कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही असा सुद्धा प्रश्न विचारला आहे. म्हणजे उपपत्त्यावरती कशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात बघा. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? ग्रंथी. गृथी एक खरं तर, ग्रंथी नाही. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टींची जुळणी करणे महत्त्वाचे असते असे मत आसिबेल यांनी कोणत्या अध्ययन उपपत्तीमध्ये मांडले आहे? अध्ययन अनुदेशन उपपत्ती. ठीक आहे. अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे महत्त्वाच्या टॉपिकवर माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रोज अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पडतील. थँक्यू.